UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना। शिंदे अजित पवार देखील आज दिल्लीला जाणार। खातेवाटपाचा तिढा न सुटल्यानं बैठक होणार। फडणवीस शिंदे अजित पवारांची कालही 1 तास बैठक। तिन्ही नेते आज दिल्लीला जाणार। 2 ते 3 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल, संजय शिरसाट यांची माहिती। महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी। भाजप महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस राबवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। काँग्रेसमध्ये अनेक मोठे लोक नाराज। भाजप पक्षामध्ये येणाऱ्यांचं नेहमी स्वागत आहे, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। आमचे खासदार आमच्या सोबतच, बाकी बोलण्याचं कारण नाही, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर ऑपरेशन लोटस नाही तर भाजपचं ऑपरेशन डर, राऊतांचा निशाणा। शिंदे गटात इच्छुकांसाठी 2.5 वर्ष मंत्रिपद। इच्छुकांसह नाराजांना थोपवण्यासाठी शिंदेंचा तोडगा। शिंदे गटाला 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। परभणीमध्ये परिस्थिती नियंत्रणात। माथे फिरून संविधानाची विटंबना केल्यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून जाळपोळ। परभणीतील इंटरनेट सेवा बंद, जमावबंदीचेही आदेश। शांतता राखा। येत्या 24 तासात प्रशासनानं हल्लेखोर समाजकंटकांना अटक न केल्यास परिणाम भोगावे लागतील। परभणीतील जाळपोळीनंतर प्रकाश आंबेडकरांचं ट्विट। संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर प्रशासनानं कठोर कारवाई करावी। आंदोलनामागे कोण सूत्रधार आहे का तपासावं, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट। मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा। शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच। तानाजी सावंत, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर यांच्या नावाला विरोध। 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी, सूत्रांची माहिती। काही खात्यांवर महायुतीमध्ये समन्वय होत नसल्यानं भाजपची ही यादी लटकली। दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा नाही, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील रमेश बोरणारे, प्रदीप जयस्वाल, विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा। अतुल सावे, प्रशांत बम, शिरसाट यांच्यासह इतर नावं देखील चर्चेत। 3 नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं, गुलाबराव पाटलांचा पुनरुच्चार। खातेपाटवावरून महायुतीमध्ये कोणताही तिढा नाही, गुलाबराव पाटलांची माहिती। 20 दिवसानंतरही गृह खातं कुणाकडे हे ठरत नाही। राज्यातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, संजय राऊतांची टीका। तेवीस नोव्हेंबरलाच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण। मतांची संख्या आणि स्लिपची संख्या यामध्ये तफावत नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। पुण्यात लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू। आतापर्यंत 10,000 बहिणी अपात्र, 12,000 अर्जांची छाननी बाकी असल्याची माहिती। आदिवासी समाजातील महिलांना वगळता 2 अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या, नितेश राणेंची फडणवीसांकडे मागणी। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अदानी ग्रुपकडून सीमा तपासणी नाका सुरू। अनेक तपासणी नाके बंद, मग खासगी कंपनीचा तपासणी नाका कशासाठी? लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा सवाल। जगातल्या मोठ्या उद्योगपतीला जकात नाके देखील चालवायचे। अदानींना महाराष्ट्र गिळता यावा म्हणून गैरमार्गानं सरकार स्थापन, संजय राऊतांचा निशाणा। धुळे जिल्ह्यामध्ये तापमान 4 अंशांवर, हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद। पांझरा नदी किनारी फिरणाऱ्यांची गर्दी वाढली। शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर अरविंद केजरीवाल ऍक्टिव्ह मोडवर। दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत केजरीवाल मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार। मतदार यादी ईव्हीएम बाबत चर्चा करणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।